जळगावमध्ये शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला। चोपड्यातली सभा आटपून भुसावळकडे जाताना अपघात झाला। बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर वाघोदे गावाजवळ अपघात झाला। अचानक गतिरोधक आला आणि पुढच्या गाडीने ब्रेक दाबला। त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या। या अपघातात शरद पवार सुखरूप आहेत, मात्र 2 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। एक कार्यकर्ता किरकोळ जखमी। संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। ठाण्यातल्या आनंद आश्रम या ठिकाणी त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला। काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर निरुपम काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं। दरम्यान 2 दिवसांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। अखेर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। ठाण्यामधून नरेश म्हस्केंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुख्यमंत्री शिंदे, गणेश नाईक, संजय नाईकांच्या उपस्थितीत म्हस्केंनी अर्ज भरला। नाईकांची नाराजी दूर करण्यात एकनाथ शिंदेंना यश आलंय। यावेळी अर्ज भरताना भाजप, मनसेचे नेते उपस्थित होते। नरेश म्हस्केंनी एकूण 4 अर्ज भरले। यावेळी ठाण्यामधून नरेश म्हस्केंना राजन विचारे यांचं आव्हान असणार आहे। ठाण्यामध्ये नरेश म्हस्केंच्या रॅलीमध्ये राडा झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला। शिंदे गटातले 2 गट भिडले असं कॅप्शन देत आव्हाडांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय आणि खासदार राजन विचारे यांनीही निशाणा साधलाय। ठाणे आमचा बालेकिल्ला म्हणतात, त्या बालेकिल्ल्यामध्ये फॉर्म भरायला सुद्धा यांना गुंडांना आणावं लागतं अशी टीका राजन विचारे यांनी केली। कल्याण लोकसभेत शिवसेना ठाकरे पक्षानं दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। थेट उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। ऐनवेळी होणारा दगाफटका टाळण्यासाठी ठाकरे पक्षानंही खेळी केल्याचं बोललं जातं। यापूर्वी महायुतीकडून वैशाली दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला। नाशिकमधून वंचितच्या करण गायकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांनी केलं। बीडी वालेकर मैदान ते शालिमार एमजी रोडपर्यंत भव्य रॅली काढली आणि विशेष म्हणजे त्यांच्या रॅलीमध्ये कोणताही स्टार प्रचारक पाहायला मिळाला नाही। हजारो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले। पालघर लोकसभेसाठी महायुतीच्या हेमंत सावरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन झालं। दुसरीकडे बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील, मनीषाताई निमकर या दोघांनी अर्ज भरला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बहुजन विकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत आक्रमक झाले। शरद पवारांचा ओरिजिनल डीएनए हा सुप्रिया सुळेंमध्येच आहे असं विधान शर्मिला पवार यांनी केलं। शर्मिला पवार या सुनेत्रा पवारांच्या सख्या जाऊबाई आहेत आणि त्या अजित पवारांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत। मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यामध्ये फरक आहे असं विधान शरद पवारांनी केलं होतं। आता शर्मिला पवारांनी त्या विधानाचं समर्थन केलं। नंडेची जागा घेणार नाही असंही शर्मिला पवार म्हणाल्या।